नमस्कार, मी श्रीमती मीरा वेंकटी लहाने। आज आपल्या समोर मला योगामुळे झालेले फायदे सांगणार आहे। खरं तर योगा करण्यापूर्वी मला आजार बरेच होते। खरं तर माझा जुना आजार म्हणजे माझ्या घशाचा आजार होता। मला डॉक्टरांनी स्वरयंत्रावर सूज आहे असं सांगितलं होतं आणि तुम्ही तुमची नोकरी सोडा इथपर्यंत त्यांनी सांगितलं। परंतु नोकरी सोडण्याचा तर प्रश्नच येत नाही, कारण सगळं आपण नोकरीसाठीच करत असतो। आणि म्हणून मी विचार केला की नोकरी सोडण्यापेक्षा आपण होईल तेवढे प्रयत्न करावे। डॉक्टर करून थकले, आयुर्वेदिक उपचार घेऊन थकले, पण नंतर मला माझी एक मैत्रीण म्हटली की इथं ओम गार्डन मध्ये योगा सुरू आहे, म्हणून मग तिथंच मी योग वर्ग जॉईन केला आणि तिथं जायला लागले। नियमित कधी नाही जाता आलं तरी घरी का होईना योगा करावा अशी एक सवयच लागली मला हळूहळू। आणि योग वर्गाला गेल्यामुळे माझा घशाचा आजार आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे। खरं तर मला गायनाची खूप आवड होती आणि घशाच्या प्रॉब्लेममुळे मी गीत गायन करू शकायची नाही। विद्यार्थ्यांनी कधी म्हटलं की मॅडम गीत गा, तर गीत गाऊ शकायची नाही। परंतु आता मी जेव्हापासून योग वर्ग जॉईन केला तेव्हापासून चांगल्या प्रकारे गीत गायन सुद्धा करू शकत आहे आणि माझ्या घशाचा आजार बऱ्यापैकी कमी झालेला आहे। तशी दुसरी गोष्ट म्हणजे मला माझं वजन वाढलं होतं। वजन वाढल्यावर तर एवढं टेन्शन यायचं, मैत्रिणींनी चिडवायचं की एवढं कसं वजन वाढलं। परंतु योग वर्गाला गेल्यापासून ते सुद्धा टेन्शन माझं कमी झालं आणि माझं वजन नियंत्रणात आलं। तिसरी गोष्ट म्हणजे मला कंबर दुखीचा खूप त्रास होता। सकाळी झोपेतून उठता सुद्धा येत नव्हतं, परंतु योग वर्गात गेल्यापासून सूर्यनमस्कार वगैरे सर्व प्रकार केल्यामुळे माझं शरीर इतकं लवचिक झालेलं आहे की आता कंबर दुखीचा त्रास पूर्णतः माझा बरा झालेला आहे। खरं तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे योग वर्गात गेल्यापासून आमच्या दिवसाची सुरुवात एवढी सुंदर होते की संगीतमय सुरुवात म्हणायला हरकत नाही। आम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी सर्वजण एकत्रित येऊन एखाद्या कुटुंबाप्रमाणे सर्वजण एकत्रित मिळून योगा करतो आणि योग वर्गामध्ये सुद्धा प्रत्येक आजारावर असा प्रत्येक प्रकार घेतला जातो आणि त्यामुळे ज्यांना जो आजार असेल तो आजार बरा होण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो। आणि म्हणून योग वर्गामुळे आमचं दिवसाची सुरुवात तर चांगल्या प्रकारे होतेच, परंतु दिवसभर कसल्याच प्रकारचा थकवा जाणवत नाही। शाळेमध्ये कितीही काम येऊ द्या, आम्ही आनंदाने ते काम स्वीकारतो आणि त्यामुळे योगाचा हा मला खूप छान फायदा झालेला आहे। आणि या सगळ्या गोष्टीचं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते म्हणजे आमचे योग गुरु जाधव सर आणि डॉक्टर कुंटे सर। खरं तर भगवद्गीतेने सुद्धा आपल्याला सांगितलं आहे की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, म्हणजे कुठल्याही फळाची अपेक्षा करू नका आणि तुम्ही तुमचं कर्म करत जा। अगदी त्याचप्रमाणे भगवद्गीतातल्या श्लोकासारखं आमचे योग गुरु जीवन जगत असतात आणि आम्हाला सुद्धा कुठल्याही प्रकारचे 1 रुपयाचे सुद्धा त्रास न देता निशुल्कपणे हा योग वर्ग चालवत असतात। या योग वर्गामध्ये विविध प्रकारचे काढे दिले जातात, आरोग्य तपासणी केली जाते, त्याचबरोबर विविध स्पर्धा घेतल्या जातात। या स्पर्धेमुळे आम्ही लहान होऊन जगण्याचा प्रयत्न करत असतो आणि आनंदी जीवन जगण्याचा एक मार्ग मिळत असतो। आणि या स्पर्धेमुळे सुद्धा म्हणजे आपण पण जावं, कुठेतरी सहभागी व्हावं आणि आनंद घ्यावा असं प्रत्येकाला वाटत असतं। आणि म्हणून योग वर्गामध्ये नुसताच शारीरिकच विकास होत नाही, तर मानसिक, सामाजिक म्हणजे थोडक्यात सर्वांगीण विकास होत असतो। आणि म्हणून ज्याप्रमाणे आपण म्हणतो की साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी, म्हणजे शरीर निरोगी असेल तर आपलं मन सुद्धा निरोगी राहतं आणि शरीर मन निरोगी दोन्ही राहिलं तर आपला जीवन विकास नक्कीच होत असतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आजारी पडल्यानंतरच व्यायाम किंवा योग वर्गाला जात असतो, परंतु प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे आजारी झाल्यानंतर जाण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपला बराच त्रास कमी होऊ शकतो। आणि म्हणून प्रत्येकानं योग वर्गाला जावं आणि आपलं शरीर निरोगी करण्याचा प्रयत्न करावा। आपण निरोगी झालो तर आपला देश सुद्धा निरोगी होईल। आणि या ठिकाणी मी एवढंच सांगू शकते। धन्यवाद।